पुढे जाऊया। ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक आणि शिंदेंमधील वाद विकोपाला पोहोचलेला आहे। गणेश नाईकांनी नगरविकास खात्यावरून शिंदेंना घेरल्यानंतर आता श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना पलटवार करताना थेट आव्हान दिलेलं आहे। 2029 मध्ये कल्याण किंवा ठाणे मतदारसंघात आपल्यासमोर निवडणुकीला उभं राहून दाखवा असं थेट आव्हान श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिलं आहे। नाईक आणि शिंदेंमधला वाद पेटला। त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? नाईकांचा शिंदेंवर निशाणा। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। श्रीकांत शिंदेंचं नाईकांना थेट आव्हान। ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। ठाण्यात जिल्ह्यातल्या महायुतीतले नेते असलेले वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधला वाद थांबता थांबत नाही। नवी मुंबईतल्या भूखंडाच्या मुद्द्यावरनं गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यावरनं टीकास्त्र डागलं होतं। गणेश नाईकांनी केलेली ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे। गणेश नाईकांवर श्रीकांत शिंदेंनी जोरदार पलटवार केला। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे एक खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात। यापूर्वी सुद्धा गणेश नाईकांनी महापालिका निवडणुकीवेळी शिंदेंवर आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं। महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा गणेश नाईकांनी शिंदेंना आणि शिवसेनेला इशारा दिला होता। आता श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना थेट आव्हान देऊन टाकलंय। म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकावं हे मी आज परत बोलू। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो मी, आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं। जास्त कुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची कुमकुमी जी आहे हे त्यांना पूर्ण करू द्या। येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होतील ते तुम्हाला कळतील। येणाऱ्या काळामध्ये जर काही कुमकुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे। यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या निकालाचा दाखला देत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना डिवचलंय। वल्गना करतायत, वल्गना की माझी करून टाकू करून। अरे यांच्या घरामध्ये तिघं माझी झालेले आहेत, तिघच्या तिघं, दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील। तर त्यांचा जो आहे तो त्यांना विसर पडला असेल। आमचे नौखे जरा मागे जाऊन बघितलं की ज्यांच्याबद्दल हे बोलतायत त्यांनी कशा प्रकारे माझी केलं, की जे 3-3, 4-4, 5-5 वेळा माझी झालेले आहेत त्यांनी दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये। महापालिका निवडणुकीनंतर गणेश नाईक आणि शिंदे आणि पर्यायानं शिवसेनेतले वाद निवळतील अशी आशा, अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र आता या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय आणि त्यामुळे राजकीय घमासान माजलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।